सर्व काही नवीन झालं आहे. आमेन. कुठे? बाजारात. बाजारात पण एक्सचेंज ऑफर असते ना, जुनं द्या आणि नवीन घ्या, असते की नाही? पण ती खोटी असते. जुनं जेवढं दिलं तेवढंच नवीन मिळतं का? वरती पैसे मागतो की नाही? जुन्याची किंमत खूप कमी लावतो ना, हां, आणि नवीनची मात्र जास्त लावतो. हालेलुया. आमचा देव जुन्याची किंमत जास्त लावतो आणि ते सगळं स्वतःकडे ठेवतो आणि नवीन फुकट देतो. हा फरक आहे जगातला आणि आमच्या प्रभूमध्ये. हालेलुया. बरोबर ना? तो नवीन देणारा फुकट नाही देत तुमच्या जुन्या वस्तूवर लगेच, त्याच्यावर अजून पैसे घेणार तो सांगत असतो खोटं जुनं द्या आणि नवीन घ्या म्हणून. पण प्रभूजी, आमचा प्रभू आमचं सगळं जुनं घेतो स्वतःकडे आणि त्याच्याकडचं सर्व नवीन आम्हाला देतो. हालेलुया. मी काही वर्षापूर्वी, मला वाटतं 3-4 वर्षापूर्वी, असे बरेचसे टी शर्ट बघत होतो. असे ते घातलेले असायचे आणि त्याच्यावर लिहिलेलं असायचं, अपना भी टाईम आएगा. वाचलं होतं का तुम्ही? किती जणांनी वाचले तिथे? खूप, म्हणजे 2-3 वर्षापूर्वी. अपना भी टाईम आएगा. हालेलुया. आपण पण म्हणूया का, अपना भी टाईम आएगा? नाही, आया. आता अजून काय यायचं बाकी आहे? हालेलुया. सांगा शेजाऱ्याला, आता माझी वेळ आहे, आता माझी वेळ आली आहे. हालेलुया. कारण येशू माझ्या बरोबर आला आहे. देव काय करतो? वेळ बदलून टाकतो. देव आमच्या सवयी बदलून टाकतो. देव आमची परिस्थिती बदलून टाकतो. सगळं अगदी जे काही आमचं आहे ना, ते सर्व काही तो बदलून टाकतो. ज्या दिवशी बाप्तिस्मा घेतला तुम्ही, किती? 84 जणांनी बाप्तिस्मा घेतला नाही का? 82, हां, तिकडचे दोघे होते. इतक्या जणांनी बाप्तिस्मा घेतला. बघा, तुमचे आता डोळे, जे पूर्वीचे डोळे होते ते डोळे पूर्वीचे डोळे राहिलेले नाही आहेत. पूर्वीचे डोळे वाईट बघायला तयार असायचे. आता जे डोळे देवाने दिले आहेत ते वाईट बघतील का? बघितलं तर बघा, हां, देव ठेवणार नाही मग. पूर्वीचे कान आता राहिले नाहीत, म्हणजे सगळं अवयव, पूर्वीची जीभ, पूर्वीचे विचार, पूर्वीच्या सवयी, काही देवानं शिल्लक ठेवलेलं सगळं त्यांनी स्वतःकडे घेतलं. आणि म्हणूनच वचन म्हणतं की जुनं ते सर्व होऊन गेलेलं आहे आणि सर्व काही नवीन झालं आहे. आमचा देव काय करतो? वेळ बदलून टाकतो. कितीतरी उदाहरणं अशी पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि मग आपण पण म्हणू शकतो, नाही पण आपणच म्हणायचं, अपना तो टाईम आया है. हालेलुया. आएगा नाही, आया है. बघा, दानिएलाचं पुस्तक 2रा अध्याय, वचन 21. कधी वेळ बदलते, कधी आमच्या जीवनामध्ये प्रभूचा गौरव होतो, पाहूया. पान नंबर 1060, दानियल 2रा अध्याय, वचन 21. आणि काळ व समय तो फिरवतो, तो राजास स्थान भ्रष्ट करतो व राजास स्थापितो. तो बुद्धिमानास बुद्धी देतो आणि विवेकवंतास ज्ञान देतो. काय म्हटलंय? काळ व समय तो फिरवतो. कोण फिरवतो? परमेश्वर काय करतो? आमचं काळ वेळ काय करतो? फिरवतो, म्हणजेच बदलून टाकतो. म्हणजे आज जर आम्ही दुःखात आहोत तर आम्ही तसेच राहणार. अपना भी टाईम. हालेलुया. आज ज्या स्थितीमध्ये आम्ही आहोत, आमची तशीच स्थिती राहणार
कारण देवाचं वचन म्हणतं की तो आमचा काळ व समय फिरवतो, तो राजांना स्थानभ्रष्ट करतो. आज ज्यांना तुम्ही खुर्चीवर बसलेले बघत आहात, आज ज्यांना तुम्ही मोठमोठ्या वाहनांमध्ये बंगल्यामध्ये बघत आहात, उद्या कदाचित ते तिथे तुम्हाला दिसणार नाहीत. कारण तो काय करतो, राजांना त्यांच्या स्थानावरून काढून टाकतो. हालेलुया. आणखीन काय म्हटलंय, आणि मग नवीन राजांना स्थापित करतो. हालेलुया. मग तुमची वेळ असेल त्या ठिकाणी बसण्याची, त्याच्यापेक्षा उंच स्थानावर विराजमान होण्याची. हालेलुया. रडण्यामध्ये दिवस गेले आहेत, दुखण्यामध्ये दिवस गेले आहेत, आजारपणामध्ये गेलेत, कष्टामध्ये गेले आहेत, लोकांच्या शिव्या घाण्यामध्ये गेलेले आहेत. परंतु परमेश्वर म्हणतो, ज्या आनंदानं तुमच्या ह्या सर्व गोष्टी पाहत होते ते आता पाहतील की तुमची वेळ मी बदलली आहे. हालेलुया. त्या स्थानावर ते होते, परंतु आता त्या स्थानावर ते असणार नाहीत, तर त्या स्थानावर तुम्ही असणार आहात. राजांना तो काय करतो, स्थापित करतो. हालेलुया. तो बुद्धिमानास बुद्धी देतो आणि विवेकवंतास काय करतो, ज्ञान देतो. देव वेळ बदलतो. हालेलुया. आम्ही कितीही ज्ञानामध्ये कमी असलो तरी सुद्धा आता आम्ही तसेच राहणार नाही, कारण देव आमची वेळ बदलत आहे. आनंद आहे की वाईट आहे? या नवीन वर्षात परमेश्वर काय म्हणतो, मी तुमची वेळ, मी तुमची परिस्थिती बदलत आहे. किती जण तयार आहेत बघूया आपण. स्वतःची वेळ, परिस्थिती, सर्व गोष्टी बदलण्यासाठी. हालेलुया. आणि हे कधी घडेल, तो वेळ कधी बदलेल, तर इथे आपल्याला पाहायला मिळतं. हे कोणाच्या बाबतीत लिहिलंय, हे का असं लिहिलंय? 4थ्या अध्यायातलं 18वं वचन पहा. हे स्वप्न मी नबुकद्रेसर राजाने पाहिले आहे. तर हे बेलशस्सरा, याचा अर्थ सांग, कारण माझ्या राष्ट्रातले सर्व विद्वान मला याचा अर्थ कळवायला समर्थ नाहीत. तू तर समर्थ आहेस, कारण पवित्र देवाचा आत्मा तुझ्या ठाई आहे. काय झालेलं आहे, नबुकद्नेस्सर नावाचा एक राजा आहे, आणि त्या राजाला काय झालं, स्वप्न पडलं, आणि तो त्या स्वप्नाचा अर्थ आपल्या राज्यातल्या प्रत्येक विद्वानाला, पंडिताला विचारत होता. पण स्वप्न नव्हता सांगत. मला स्वप्न काय पडलं ते पण तुम्ही सांगायचं, आणि त्या स्वप्नाचा अर्थ पण तुम्हीच सांगायचा. हालेलुया. ही मोठी कठीण गोष्ट आहे, नाही का? हालेलुया. आणि परंतु दानिएलाला जेव्हा हे कळलं, आणि दानिएलाविषयी जेव्हा राजाला कळलं, तेव्हा राजा ही गोष्ट बोलत आहे. काय बोलत आहे? हे स्वप्न मी नबुकद्नेस्सर राजाने पाहिलं आहे, तर हे बेलशस्सरा, याचा अर्थ सांग, कारण माझ्या राष्ट्रातले सर्व विद्वान मला याचा अर्थ कळवायला समर्थ नाहीत. तू तर समर्थ आहेस, कारण पवित्र देवांचा आत्मा तुझ्या ठाई आहे. हालेलुया. स्वप्न असू दे किंवा कोणतीही कठीण परिस्थिती असू दे, त्याच्याविषयी समजणं, त्याचं ज्ञान असणं, हे कोणाला माहिती असतं? सगळ्यात महत्त्वाचं, जो सर्वसमर्थ देवाचा सेवक आहे तो, आणि ज्याला देवाचा पवित्र आत्मा आहे तो. हालेलुया. आणि आम्ही देवाच्या येशूच्या नावामध्ये
बाप्तिस्मा घेतला आहे आणि त्याचा आत्मा आता आमच्यावर आलेला आहे, म्हणून आम्ही सुद्धा दानिएलाप्रमाणे कोणत्याही स्थितीत कुठल्याही स्वप्नाचा अर्थ सांगायला आता समर्थ आहोत. हालेलुया. राज्याकडे किती लोक असतील? त्या राजाकडे कितीतरी ना, विद्वान पंडित अगदी 101 भरलेले, पण त्यांच्याविषयी त्याला खात्री आहे का? नाही. कोणाविषयी त्याला खात्री वाटते? दानिएलाविषयी त्याला खात्री वाटते. का बरं? कारण दानिएलाविषयी त्यांनी ऐकलेलं आहे आणि अनुभव पण घेतलेला आहे की हा साधारण मनुष्य नाही. हालेलुया. हा एक महान मनुष्य आहे, कारण इतर माणसांप्रमाणे हा नाही, तर इतर माणसांपेक्षा वेगळं याच्यामध्ये काय आहे? याच्यामध्ये देवाचा आत्मा आहे. हालेलुया. आणि म्हणून त्या राजाला दानिएलाविषयी खात्री आहे. काय पाहिलं होतं त्या राजाने स्वप्न? त्या राजानं स्वप्नामध्ये एक मोठी मूर्ती पाहिली होती. दुसऱ्या अध्यायामध्ये तुम्हाला ते पाहायला मिळेल. आणि तिचं तेज हे उत्कृष्ट होते आणि ती त्याच्या समोर उभी होती. तिचं पहा, मूर्तीचं शरीर वाचायचं का? मला वाटतं दुसरा अध्याय, दानिएलचा दुसरा अध्याय वचन 32 आपण वाचू. काय स्वप्न पाहिलं होतं? हे राजा, तू पाहत होतास तेव्हा पहा, एक मोठी मूर्ती तुला दिसली. ही जी मूर्ती मोठी थोरली होती आणि तिचे तेज उत्कृष्ट होते. ती मूर्ती तुझ्यासमोर उभी होती आणि तिचे रूप भयंकर होते. त्या मूर्तीचे शिर उत्तम सोन्याचे होते. तिचा ऊर व तिचे बाहू रुप्याचे होते. तिचे पोट व तिच्या मांड्या पितळेच्या होत्या. तिचे पाय लोखंडाचे होते आणि तिची पावले काही अंश लोखंडाची व काही अंश मातीची होती. तू पाहत होतास तेव्हा हात लागल्या वाचून एक दगड छेदला गेला आणि त्याने त्या मूर्तीच्या लोखंडाच्या व मातीच्या पावलांवर आदळून त्यांचे तुकडे तुकडे केले. तेव्हा लोखंड, माती, पितळ, रुपे व सोने ही एकाच वेळी ठेचून गेली आणि उन्हाळ्याच्या खड्यातल्या भुस्सासारखी झाली आणि वाऱ्याने ती उडवली आणि त्यांना काही ठिकाण सापडलं नाही. मग जो दगड मूर्तीवर आदळला तो मोठा पर्वत झाला आणि त्याने सर्व पृथ्वी भरली. हेच स्वप्न आहे आणि याचा अर्थ आम्ही राजा पुढे सांगतो. हालेलुया. काय त्यानं स्वप्न पाहिलेलं आहे दानिएलानं? की त्याने एक मूर्ती पाहिली आणि तिचं शिर उत्तम सोन्याचं होतं. शिर म्हणजे बघताय का? इकडे दाखवतोय मी, शिर दाखवतोय. हे काय आहे? शिर. हालेलुया. त्यानंतर काय पाहिलं त्यांनी? ऊर. बघताय? हे आहे ऊर. ऊर म्हणजे छातीचा भाग. हालेलुया. आणि मग त्यानं काय पाहिलं? पोट. ते माहिती आहे सगळ्यांना. त्याच्यासाठीच रात्रंदिवस चाललंय सगळं, बरोबर ना? पोट. त्यानंतर खाली मांड्या आणि मांड्यानंतर खालचा सगळ्यात शेवटचा भाग पाय आणि त्याची पावलं. बरोबर आहे? म्हणजे माणसाप्रमाणे ती मूर्ती होती. डोकं होतं, छाती, पोट, मांडी म्हणजेच पाय आणि हा खालचा भाग, पायाचा भाग. असे 4 भाग होते. सोन्याचा भाग कसला होता? शिर म्हणजे मस्तक. डोक्याचा भाग कसा होता? सोन्याचा. ऊर कसलं होतं? रुपे म्हणजे चांदीचं होतं. हालेलुया. मांड्या कसल्या होत्या? पितळेच्या होत्या. आणि खालचा शेवटचा भाग कसला होता? लोखंड आणि नुसतं लोखंड नाही, लोखंड आणि मातीचा भाग होता. पावले मातीची म्हणजे लोखंड आणि माती.
हालेलुया. आता बघा, याच्या मागे सुद्धा एक अर्थ लपलेला आहे. दानिएलाने तो अर्थ सांगितला, कारण देवाचा आत्मा त्याच्या ठाई होता. आमच्यामध्ये जर देवाचा आत्मा आहे तर आम्ही सुद्धा अशा महान गोष्टी पाहू शकतो आणि सांगू शकतो. आणि म्हणा, या वर्षात आम्ही हे करणार. हालेलुया, हालेलुया. कारण देवानं त्याचा आत्मा आम्हाला दिलेला आहे. या स्वप्नाचा अर्थ काय होता की पहिलं शीर म्हणजे डोकं, म्हणजे त्यावेळेचं असलेलं सगळ्यात मोठं राज्य. त्यावेळेचं सगळ्यात मोठं राज्य कोणाचं होतं तर बाबेलाचा राजा, म्हणजेच नबुकदनेस्सर राजा, त्याचं राज्य होतं. आता ते राज्य आहे का? म्हणजे काय झालं? ते नष्ट झालं. बरोबर आहे. दुसरं काय सांगितलंय? रूपो आहे ना, हा भाग, त्याच्या खालचा भाग, म्हणजे ते दुसरं राज्य होतं. ते जे राज्य आलं होतं ते मेदी आणि पारशी लोकांचं राज्य, ते सुद्धा येऊन गेलं. बघा बायबल किती सत्य आहे. हे इकडचं म्हणजे बाबेलाचं राज्य गेलं. पारशी राज्य सुद्धा, मेदी आणि पारशी लोकांचं राज्य होतं, खूप मोठं राज्य होतं, ते पण निघून गेलं. त्यानंतर पितळ म्हटलंय ना, पितळ म्हणजे त्याच्या खालचा भाग, त्याच्या खालोखाल कोणाचं होतं? ग्रीसचं राज्य होतं. आता आहे का ग्रीसचं राज्य संपूर्ण जगात? नाही, ते सुद्धा निघून गेलेलं आहे. हालेलुया. आणि मग आता त्याच्या खाली आहे लोखंडाचं राज्य. कसलं राज्य? लोखंडाचं राज्य, म्हणजे रोमन राज्य, ज्या काळामध्ये पौल होता. हालेलुया. आता आहे का ते? नाही. मग सगळ्यात शेवटी खाली काय आहे? पावलं. ती कसली आहेत? माती आणि, म्हणजे एकच नाही आहे, ते मिक्स आहे. काय झालंय? भेसळ. आताचं राज्य असंच आहे का? आहे की नाही? भेसळ आहे की नाही? कुठला पण कुठल्या पण पक्षात जातोय काय कळत नाही. बरोबर ना? हा तिकडे असतो, महिन्यानंतर तो दुसऱ्या पक्षात असतो. आपल्या महाराष्ट्रातली परिस्थिती तर अतिशय घाणेरडी झालेली आहे. कोणी कुठला काही कळत नाही आहे आणि संपूर्ण जगामध्ये अशी परिस्थिती आहे. आणि हे मिश्र राज्यात आहे. कसं? मिक्स असलेलं राज्य. मला सांगा, वरची सगळी राज्य नष्ट पावली, आताच्या काळाशी आपण त्यांची जोडी करूया. दानिएलानं पाहिलं ते त्यावेळेला पाहिलेलं आहे, परंतु ते या काळातलं वर्णन होतं. हालेलुया. म्हणजे देवाचा आत्मा किती त्याच्यामध्ये काम करत होता आपल्याला पाहायला मिळतं. ती सगळी राज्य गेली. आता पायाखालचं म्हणजेच लोखंड आणि माती, जे मिश्र राज्य आहे ते सध्या आहे आणि ते पण लवकरच जात आहे. हालेलुया. आणि मग कोणाचं राज्य येतंय? पुढे म्हटलंय की ती सर्व राज्य, 35 वचनात आपण वाचलं, लोखंड, माती, पितळ, रुपे व सोने ही एकाच वेळी ठेचून गेली आणि उन्हाळ्याच्या खळ्यातल्या भुसासारखी झाली आणि वाऱ्याने ते उडवली व त्यांना काही ठिकाण सापडलं नव्हतं. मग कधी हे झालं? जो दगड मूर्तीवर आदळला. काय म्हणणार आहेत? काय पाहिलं त्यांनी? त्या मूर्तीवर एक मोठा दगड आदळला, त्याबरोबर ती मूर्ती सगळी तुटली, तिचे तुकडे तुकडे झाले आणि ते तुकडे वाऱ्याने भुश्यासारखे उडवले गेले, म्हणजे तिथे काहीही शिल्लक राहिलं नाही. हालेलुया. आणि येणाऱ्या दिवसात हा खडक म्हणजे आमचा प्रभू येशू ख्रिस्त येत आहे आणि हे सर्व भुश्यासारखे उडवले जातील आणि तो आमच्यावर राजा म्हणून राज्य करेल. म्हणून अनेक वेळा आपण ऐकलंय की आपण शेवटच्या काळातले आहोत.
हालेलुया. कोणी कितीही उड्या मारू दे, त्यातला एकही टिकणार. कारण इथे म्हटलंय, काय म्हटलंय, एक दगड मूर्तीवर आदळला, तो मोठा पर्वत झाला, त्याने सर्व पृथ्वी भरून टाकली. म्हणजे ती सगळे राज्य भुसासारखी नष्ट झाली, पण त्याचं राज्य आलं. हालेलुया. दानिएलाचं आत्म्यानं पाहिलं आणि त्यावेळेला त्यानं राजाला हे सांगितलं, जी गोष्ट आज घडताना आपण बघत आहोत. हालेलुया. म्हणून प्रियांनो, तयारी करूया. अपना भी टाइम. हालेलुया. कशासाठी? भुशाप्रमाणे उडण्यासाठी नाही, त्या राजाबरोबर राज्य करण्यासाठी. हालेलुया. कसली वेळ आलेली आहे आमची, त्या राजाबरोबर राज्य करण्याची वेळ लवकरच येत आहे. आणि त्याच्या तयारीसाठी का फक्त 82 जण नव्हे, तर आम्ही सर्वजण तयार आहोत. हालेलुया. त्या देवाच्या आत्म्यानं चालण्यासाठी आम्ही सगळे जण तयार आहोत. बरोबर आहे का? कारण आमची वेळ आता आलीच आहे, जवळजवळ आलीच आहे. हालेलुया. आणखीन एक माणूस या पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतो, जो गुलाम म्हणून होता तुरुंगामध्ये. कोण? योसेफ. कैदी होता ना, तुरुंगात बंद होता. तिथे पण 2 कैदी होते, त्या 2 कैद्यांना स्वप्न पडलं. परिस्थिती बघा सारखीच आहे. तिथे सुद्धा 2 कैद्यांना काय पडलं? स्वप्न पडलं. त्यातला एक जण राजाचा प्याला धरणारा होता आणि दुसरा होता भाकरी भाजणारा. अशा दोघांना राजाने तुरुंगात टाकलं होतं. काहीतरी झालं असेल. कुछ तो गडबड किया होगा. तो त्यांनी पण स्वप्न बघितलं. मग पहिला जो कैदी होता राजाचा प्याला धरणारा, त्यानं ते स्वप्न बघितल्यानंतर त्याला त्याचा अर्थ कळला नाही. मग कोणाला सांगणार? त्याच्याबरोबर दोघेच होते, दुसरा एक कैदी आणि योसेफ. तो बोलला त्यांच्याशी. योसेफानं त्याच्या स्वप्नाचा अर्थ सांगितला. पहा प्रारंभाचं पुस्तक 41 अध्याय वचन 38 आणि 39. उत्पत्ती 41. उत्पत्ती प्रारंभ 41:38. मग फारो आपल्या सेवकांना म्हणाला, ज्याच्या ठाई देवाचा आत्मा आहे, असा याच्यासारखा कोणी मनुष्य आम्हाला मिळेल काय? 39. आणि फारोने योसेफाला म्हटले, देवाने तुला सर्व हे दाखवले आहे, यावरून तुझ्यासारखा समंजस व शहाणा कोणी नाही. येस लॉर्ड. हालेलुया. काय म्हटलंय तिथे? नबुखंदेसर राजानं अनुभव घेतला आहे की दानिएलाच्या ठाई देवाचा आत्मा आहे. इथे फारो काय म्हणतो योसेफाविषयी? मग फारो आपल्या सेवकांना म्हणाला, ज्याच्या ठाई देवाचा आत्मा आहे, असा याच्यासारखा म्हणजे योसेफासारखा दुसरा कोणी मनुष्य या राज्यामध्ये आहे काय? होता काय? अरे होता काय? आज लोकांनी असं म्हटलं पाहिजे, तलासरीत असा कोणी आहे काय? हालेलुया. बरोबर की नाही? अपना भी टाइम आएगा कि नहीं आएगा? आएगा ना. आना चाहिए कि नहीं चाहिए? लोकांनी म्हटलं पाहिजे की अमुक अमुक माणसाच्या ठाई देवाचा आत्मा आहे आणि त्याच्यासारखा दुसरा कोणी नाही आहे. तलासरीमध्ये त्याच्यासारखा दुसरा व्हायचं की नुसतं ऐकायचं? हालेलुया. येस, देवाचा आत्मा असेल तर हे घडेल. कधी अट एक आहे, दानिएलामध्ये देवाचा आत्मा काम करत होता. का देवाचा आत्मा का काम करत होता? कारण दानिएल देवाचं भय धरणारा होता, प्रार्थना करणारा होता. माहिती ना, त्याच्याविषयीचं लिहिलेलं आहे.
दिवसातून किती वेळा प्रार्थना करायचा तो? आपण किती वेळा करतो? नका न विचारू पास्टर. असलं काही विचारू नका, मग आम्हाला वाईट वाटतं. देवाचा आत्मा आपल्यावर असला पाहिजे तर दानिएलासारखी प्रार्थना केली पाहिजे. देवाचा आत्मा आपल्यावर असला पाहिजे असं वाटत असेल तर योसेफासारखं जीवन जगलं पाहिजे. समोर भरपूर येतील गोड गोड सुंदर सुंदर राहण्या, आणखीन काही त्यांना लाथ मारता आली पाहिजे. हालेलुया. माझा देव मला बघत आहे हे नेहमी मनानं आपल्या सांगितलं पाहिजे. आणि ही क्वालिटी त्यांच्यामध्ये होती म्हणून देवाचा आत्मा त्यांच्यावर होता. हालेलुया. आणि फारो काय म्हणतोय की देवाचा आत्मा त्याच्या ठाई आहे. 39 वचन. आणि फारोने योसेफाला म्हटले, देवानं तुला हे सर्व दाखवलं आहे, यावरून तुझ्यासारखा समंजस आणि शहाणा कोणी नाही. हालेलुया. हालेलुया. ज्याच्यामध्ये देवाचा आत्मा आहे त्याच्यासारखा समंजस आणि शहाणा कोणी नाही. हालेलुया. आता लोक आम्हाला वेळ म्हणत आहे, काही दिवसांनी म्हणतील नाही तो शहाणा मनुष्य आहे. हालेलुया. देवाचा आत्मा राहिला तर आमेन. नाहीतर वेडा म्हणूनच म्हणतील आणि कदाचित वेडा म्हणूनच आपण जाऊ त्यांच्यासाठी. तर कधीतरी लोकांनी म्हणू द्या, नाही तो हुशार माणूस आहे, तो शहाणा माणूस आहे, तो चांगला माणूस आहे. हालेलुया. आणि पहा, योसेफानं त्याचे जे बरोबर जे कैदी होते त्या कैद्यानं जे स्वप्न पडलेलं होतं त्याचा त्यांनी अर्थ सांगितला. नुसता अर्थ सांगितला नाही तर त्या पहिल्या कैद्याला काय म्हणाला तो, की तू जेव्हा तिकडे जाशील, कारण त्याच्या स्वप्नाचा अर्थ तसाच होता. तो काय म्हणाला, उद्याच तुझी या तुरुंगातून सुटका होणार आहे आणि जे काम तू पूर्वी करत होतास तेच काम राजा तुला करायला देणार आहे. म्हणून तू जेव्हा राजाकडे जाशील, वाचत जा रे, बायबल वाचत जा, सगळेच वचन वाचत बसत नाही मी. तेव्हा राजाकडे जाशील तेव्हा माझ्याविषयी पण राजाकडे बोल की त्यानं मला पण इथून तुरुंगातून काढावं, कारण मी पण कोणताच अपराध केलेला नाही. हे कृपा करून तू जाऊन राजाला सांग. हालेलुया. परंतु त्यानं राजाला जाऊन सांगितलं का? त्यानं राजाला जाऊन सांगितलं नाही. योसेफानं त्याचा स्वप्नाचा अर्थ सांगितला, त्या अर्थाप्रमाणे त्याच्या जीवनामध्ये घडलं, त्याला पूर्वीची सगळ्या गोष्टी मिळाल्या, पण योसेफानं त्याला जे सांगितलं होतं ते त्यानं केलं नाही. हालेलुया. 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 आतापर्यंत तुमचं एखादं काम असेल, तुम्ही तुमच्या ओळखीच्या एखाद्या माणसाला सांगितलं असेल की माझ्यासाठी तू पण बोल ना, माझ्यासाठी जरा तिकडे रिक्वेस्ट कर, विनंती कर ना, माझं पण काम कर ना, परंतु त्यानं केलेलं नसेल, निराश होऊ नका. त्याने जरी तुमचं काम केलेलं नसेल तरी तुमचं काम करायला तुमचा प्रभू तुमच्या बरोबर आहे. हालेलुया. तो मनुष्य विसरून गेला परंतु देव विसरत नाही. हालेलुया. त्या कैद्याने जरी राजाकडे ती बातमी सांगितली नाही, त्याच्या योसेफाविषयी बोलला नाही, तरी दुसऱ्याच काहीच दिवसानंतर, काही वेळानंतर परिस्थिती अशी आली की स्वतः फारोनेच योसेफाला बाहेर काढलं. आणि नुसतं बाहेर काढलं नाही तर त्याचा जो अधिकार होता, त्याची पत्नी, काय म्हटले, त्याच्या पत्नीशिवाय इतर सगळ्या गोष्टींवर त्याने त्याला इतका अधिकार दिला की तो राजाच्या बरोबर चालू लागला. हालेलुया. देव परिस्थिती बदलतो. आमेन. सो डरने का नाही, घाबरायचं, कारण देव वेळ बदलतो. आमची स्थिती जशी आहे तशीच राहणार. हालेलुया. तुम्ही गरीब आहात तर गरीबच राहणार. बघा चालत येणारे आता कशावर येत आहेत?
राहिले का तशीच? नाही ना? साधी झोपडी होती, आता तशीच राहिली आहे का? मग ह्या देहिक गोष्टी जर देव इतक्या देतो तर तो आत्म्याच्या गोष्टी देणार नाही काय? हालेलुया. नक्कीच आमचा देव देईल आणि आमची वेळ बदलणार आहे. हालेलुया, हालेलुया. हां, इथे दोन गोष्टी आणखीन एक पाहायला मिळतात. पहा, शौल आणि दावीद हे दोन्ही राजे आहेत, बरोबर ना? शौल आणि कोण? दावीद. पण फरक काय माहिती त्यांच्यामध्ये? शौल देवानं नेमलेला होता का? माणसं म्हणाली की आमचा न्याय करण्यासाठी काय कर, तू एक आम्हाला राजा दे. देवाची इच्छा होती का? नाही, देवाची इच्छा नव्हती. माणसांनी राजा मागितला. पहिला शमूएल 8:4. पहिला शमूएल 8वा अध्याय 4थं वचन. मग इस्रायलाचे सर्व वडील जमून रामा येथे समूएलाकडे आले आणि ते म्हणाले, पहा, तू म्हातारा झालास आणि तुझे मुलगे तुझ्या मार्गाने चालत नाहीत. आता सर्व राष्ट्रांप्रमाणे आमचा न्याय करायला आम्हावर राजा नेमून ठेव. काय झालं? इस्रायलातले सर्व वडील जमून कोणाकडे आले? बोला ना. शमूएलाकडे आले आणि काय म्हणाले? आता तू म्हातारा झाला आहेस, तुझ्यानंतर तुझ्या मुलांनी हे सगळं व्यवस्थित सांभाळायला पाहिजे. परंतु तुझी मुलं, काय म्हटले बघा त्याच्या मुलांविषयी? तुझे मुलगे तुझ्या मार्गाने चालत. ही चांगली साक्ष आहे की वाईट साक्ष आहे? चांगलं आहे की वाईट आहे? आपल्या मुलांविषयी लोकांनी असं बोललं पाहिजे का? बायबल आम्हाला शिकवत आहे. बोललं पाहिजे का? मुलांनो, तरुणांनो, तरुणींनो, तुमच्यामुळे तुमच्या आईवडिलांना लोकांनी असं बोललं पाहिजे का? अरे ह्याचा बाप तर खूप चांगला होता, पण हे कार्ट असं कसं निघालो? अरे ह्याचं बाप तर देवाचा भय धरणार आहे, प्रार्थनेला जाणार आहे, मग ह्याची मुलगी अशी कशी झाली? ही चांगली साक्ष आहे की वाईट साक्ष आहे? मग आपल्या कुटुंबात, आपल्या जीवनामध्ये, आपल्या घरामध्ये अशा प्रकारची साक्ष असावी का? असू नये. शमूएल इतका चांगला संदेष्टा, इतका चांगला अभिषिक्त, देवाचा आत्मा त्याच्यावर होता, म्हणून शमूएलालाच दाविदाला अभिषेक करण्यासाठी देवानं पाठवलं. परंतु त्याच्या मुलांविषयी बघा काय ऐकायला मिळत आहे. असं असतं तर किती बरं झालं असतं. ते म्हणाले असते, शमूएला, आता तू म्हातारा झाला आहेस आणि तुझी मुलं ही तुझ्या मार्गाने चालणारी मुलं आहेत, त्यांच्यावर सुद्धा देवाचा अभिषेक आहे, तर आता काय कर, तुझ्यापैकीच एका मुलाला आमच्यासाठी नेमून ठेव. ही साक्ष चांगली झाली असती ना? हालेलुया. प्रियांनो, लक्षात ठेवा, आपल्या आजूबाजूला, आपल्या परिसरामध्ये, आपल्या गावामध्ये लोकांनी असं म्हटलं पाहिजे की ह्याचा बाप तर चांगला होता, हा त्याच्यापेक्षा चांगला आहे. ओ हालेलुया. देव अशी वेळ बदलायला तयार आहे, देव अशी स्थिती करायला तयार आहे. फक्त अट एक आहे, त्याचा आत्मा आमच्यावर असला पाहिजे. मग आमच्या विषयीची साक्ष सुद्धा चांगली राहील, आमच्या मुलांविषयीची साक्ष सुद्धा चांगली असेल. मुलांनो, झटा. आपल्या आईवडिलांचं आणि देवाचा गौरव करण्यासाठी आजच मनाची तयारी करा की जी साक्ष माझ्या आईवडिलांनी बदलली आली आहे, ती साक्ष मी आणखीन वाढवेन, त्याच्यामध्ये मी आणखीन बदल घडवून आणेन. हालेलुया.
किती वाईट गोष्ट आहे की लोक त्याला म्हणतायत की तुझे मुलगे तुझ्या मार्गाने चालणारे नाहीत, म्हणून काय कर, तू आमच्यासाठी एक राजा नेम. आणि शमूएलाला ही गोष्ट जेव्हा कळली तेव्हा शमूएलाला खूप वाईट वाटलं आणि देवाकडे तो प्रार्थना करायला लागला. तेव्हा देवाला पण खूप वाईट वाटलं. देवाला सुद्धा ही गोष्ट आवडलीच नाही. 7वं वचन बघा. तेव्हा यहोवा समूएलास म्हणाला, लोक सांगतात त्या सर्वात तू त्याचा शब्द ऐक, कारण त्यांनी तुला नाकारलं नाही, तर मी त्यांच्यावर राजा नसावं म्हणून त्यांनी मला नाकारलं. किती 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 देवाला किती वाईट वाटलंय बघा. देव काय म्हणतोय, यहोवा शमूएलाला म्हणाला, लोक सांगतात त्याप्रमाणे तू कर. कारण लोकांनी काय केलं आहे, तुला नाकारलं नाही, ते तुझ्याऐवजी राजा मागतात. म्हणजेच तुझ्यामध्ये कोण आहे, तुझ्यामध्ये कोणाचा आत्मा आहे, माझा आत्मा आहे. त्यांनी तुला नाही नाकारलं, त्यांनी मला नाकारलंय. देवाचं त्याच्या अभिषिक्तावर किती प्रेम असतं बघा. हालेलुया. आणि त्याच्यात तुम्ही जेव्हा पाळकाचा, त्याच्या सेवकाचा, त्याच्या अभिषिक्ताचा जेव्हा ऐकत नाही ना, तेव्हा इथे उदाहरण पाहायला मिळतं. देव म्हणतो त्यांनी तुझं नाही, त्यांनी माझं ऐकलेलं नाही आहे. हॅलो. आणि जेव्हा तुम्ही ऐकत नाही ना, तेव्हा तुमच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी घडणार नाहीत. पण जेव्हा ज्या वेळेला तुम्ही नम्रपणाने प्रत्येक गोष्ट ऐकायला लागाल, तेव्हा देव म्हणेल, येस, त्यांनी तुझं ऐकलं आहे आणि म्हणून त्यांनी माझा स्वीकार केला आहे. परंतु जेव्हा आम्ही अभिषिक्ताचं ऐकत नाही, तेव्हा देव म्हणतो त्यांनी तुझं ऐकलं नाही, याचा अर्थ त्यांनी मला नाकारलं आहे, तर मी त्यांना राजा नसावे, स्पष्ट म्हणतोय पहा, तर मी त्यांच्यावर राजा नसावे म्हणून त्यांनी मला नाकारले आहे. आणि इतकं सांगून सुद्धा देव शांत राहत नाही. तो म्हणतो जर मी तुमच्यावर राजा नेमला तर तो राजा या शमूएलासारखा किंवा माझ्यासारखा वागणार नाही, तर तो आपला अधिकार चालवेल. काय काय करेल पुढे 10व्या वचनापासून पुढे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. तो तुम्हाला गुलाम बनवेल, तो तुमचे मुलांचा उपयोग करून घेईल, तो त्यांना त्याच्यासाठी लढाईला उभं करेल, तो तुम्हाला दास बनवेल, तो तुम्हाला त्याच्या राज्यासाठी मजुरीला लावेल, तो तुमच्याकडून पाहिजे ती गोष्ट करून घेईल, तो अन्याय करेल. सगळ्या गोष्टी देव त्यांना सांगतोय. तुम्ही त्याचे दास व्हाल, पण तरी सुद्धा लोक ऐकायला तयार. आमचा देव पण असंच सांगतो ना, तू मूर्तीपूजा करू नकोस, तू व्यभिचार करू नकोस, तू दारूबाजी करू नकोस, तू खोटं बोलू नकोस, तू त्याचा दास होशील. है ना, मला तुला राजा करायचं आहे, हे सोडून दे. पण आम्ही कोणाला राजा करायला जातो? वाचा घरी गेल्यानंतर 8वा अध्याय पुढे 10व्याच्या पुढे काय काय होईल. देव त्यांना सावध करतोय, तरी सुद्धा लोक म्हणतात नाही आम्हाला राजा पाहिजे. म्हणून मग शमूएलानं कोणाला राजा केलं? शाऊलाला राजा केलं. हालेलुया. म्हणजेच काय, शाऊल हा कोणामुळे राजा झाला? लोकांमुळे राजा झाला. पण दावीद हा लोकांनी मागितलेला राजा नव्हता, तर त्याच शमूएलाला देव म्हणतो जा तिकडे आणि तिथे तुला एक मुलगा सापडेल, त्या तिथल्या मुलाला, म्हणजे तो मेंढर सांभाळणारा मुलगा आहे, त्याला अभिषेक कर, मी त्याला राजा करतो. हालेलुया. देव राजा करतो ही एक गोष्ट इथे आपल्याला पाहायला मिळते, आणि माणसं राजा करतात ही एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. तुम्ही कोणाकडून राजे होणार आहात? देवाकडून की माणसाकडून? हालेलुया. कोणाकडून मान सन्मान पाहिजे? देवाकडून की माणसाकडून? हालेलुया. आणि देव म्हणतो जर माझा आत्मा तुमच्यावर राहिला तर मी तुमची वेळ बदलत आहे. हालेलुया. या वर्षामध्ये अपना टाइम आ गया. हालेलुया. मी तुमची वेळ
बदलता है। आमेन, हालेलुया, हालेलुया। प्रभूला कोटी कोटी धन्यवाद देऊ की आमचा परमेश्वर आमची वेळ बदलत आहे। हालेलुया। जेव्हा देव आमच्या जीवनात येतो, येशू आमच्या जीवनात येतो, तेव्हा आमची वेळ बदलून जाते। हालेलुया। जोपर्यंत पेत्राच्या नावेमध्ये येशू नव्हता तोपर्यंत पेत्राच्या नौकेमध्ये एक पण मासा नव्हता, पण जेव्हा येशू त्याच्या नौकेमध्ये आला तेव्हा इतके मासे आले की त्याला आणखीन 4 जणांना बोलवावं लागलं। येशू येतो तेव्हा वेळ बदलून जाते। हालेलुया। आहे की नाही? किती जणांची अशी साक्षी आहे? एक पण नव्हता, आता किती आहेत? भरपूर आहेत। आहे का? जरा दाखवा ना देवाला हात। तू माझ्या नावेत आलास आणि माझी नाव भरून गेली आहे। हालेलुया। खरंय का? नक्की। देवाचा आत्मा हे हे कार्य आमच्या जीवनामध्ये करतो। जक्कई घ्या ना, जक्कयाच्या जीवनामध्ये जोपर्यंत येशू नव्हता तोपर्यंत जक्कई पापी होता। हालेलुया। परंतु जेव्हा जक्कयाच्या घरी येशू आला तेव्हा येशू काय म्हणतो? आता या घराण्याला उद्धार झाला आहे। हालेलुया, हालेलुया। येशू घरी आला पाहिजे, येशू आमच्यामध्ये राहिला पाहिजे। म्हणून गेली ती वर्ष विसरून जाऊया प्रियांनो। देवानं आम्हाला अजून एक नवीन वर्ष दिलाय की नव्या जोमानं आम्ही काम करावं। त्यानं दिलेल्या नवीन गोष्टींनी आम्ही काम करावं, त्याने दिलेल्या नव्या आत्म्यानं आम्ही भरून जावं आणि आत्म्याच्या गोष्टी आम्हाला पाहायला मिळाव्यात। हालेलुया। आतापर्यंत येशूचा शब्द ऐकला नसेल, म्हणा अब टाइम आया है मैं सुनूंगा। आतापर्यंत पाहिलं नसेल, आज निश्चय करा मी सुद्धा पाहीन। काय म्हणतात लोक? म्हणतात येशू येत नाही, येशू येत नाही। अरे असं थोडी आहे, तुम्ही येशूला जक्कयासारखं बोलवत नाही म्हणून तो तुमच्याकडे येत नाही। हालेलुया, हालेलुया। येईल की नाही येईल? जक्कयाने की असं बोलवलं, असं शोधलं की येशू स्वतःच म्हणाला मला आता तुझ्या घरी आलं पाहिजे। हालेलुया, हालेलुया। अरे लोक देवाला भेटायला नको नको त्या मंदिरात, नको नको त्या तीर्थस्थळांना भेटी देतात। कोण तिकडे इस्रायलला जातो, कोण रोमला जातो, कोण आमच्या हिंदू धर्मातले पंढरपूरला जातो, कोण काशीला जातो, कोण विशेषतः 40शी संपली, 50शी संपली की सगळे म्हातारे कुठे जातात? देव दर्शनाला जातात। रिटायर झाला की पहिला प्रोग्राम तो असतो, बाकी सगळे प्रोग्राम करून थकलेला असतो। रिटायर झाल्यावर एकच प्रोग्राम, काय? देव दर्शनाला जायचं। हालेलुया। तुम्हाला किती जणांना जायचं आहे? नाही जायचं आहे? इस्रायलला जाऊन या, येशू भेटेल तिकडे। हो का? हो की नाही? नाही, आमची भक्ती अशी असायला पाहिजे की देवानंच आम्हाला भेटायला आलं पाहिजे। हालेलुया, येस, बरोबर की नाही? तो आमच्यासाठी धावत आला पाहिजे। आमेन। कोण म्हणतं येशू आम्हाला दर्शन देत नाही? कोण म्हणतं येशू दर्शन देत नाही? तुम्ही मरियेसारखं शोधत नाही म्हणून तुम्हाला तो दर्शन देत नाही। मरियेसारखं शोधा, त्यानं मरियेला दर्शन दिलं तो तुम्हाला पण दर्शन देईल। हालेलुया। काही लोक म्हणतात देव आमची प्रार्थना ऐकत नाही। अरे हट, तू दाविदासारखं काय बोललाच नाही म्हणून तो तुझं ऐकत नाही। तू दाविदासारखी स्तोत्र गा, तो तुझी पण स्तोत्र ऐकेल, तो तुझी पण प्रार्थना ऐकेल। हालेलुया।
आम्ही काही करत नाही आणि आम्हाला सगळं ऐतं पाहिजे आणि म्हणतो देवाला देश देतो. आज या नवीन वर्षात हे करायचं आहे, जो आत्मा देवानं मला दिला आहे तो आत्मा मी वाढवणार आहे आणि त्या आत्म्याने मी चालणार आहे. हालेलुया. आणि म्हणून माझी वेळ बदलणार आहे. हालेलुया. हालेलुया. सांगा शेजाऱ्याला, तुझी वेळ बदलत आहे आणि माझी पण. नसती त्याची बदलून चालेल का? नको ना. तो राजा होईल, तुम्ही भिकारी व्हाल. हालेलुया. हालेलुया. या नवीन वर्षात मी बदलत आहे. आता मी वॅट सगळं काढणार आहे. हालेलुया. मला माहिती आहे माझ्यामध्ये काय काय वाईट आहे ते. हां हां. पण वचन दिलं आहे ना येशूनं, जुनं ते सगळं. येस, मला काढता नाही आलं, येशू काढणार. येशू काढणार. मी सांगणार येशूला, रोज सांगणार, प्रभू हे मला नको आहे, प्रभू मला हे नाही चाललं, हे घेऊन नाही जायचं आहे. जे नवीन दिलंस ते मला हवं आहे, जे नवीन दिलंस ते मला हवं आहे. हालेलुया. मला जुनं घेऊन नाही मरायचं आहे, मला नवीन होऊन मरायचं आहे. हालेलुया. जितकं नम्र होऊन आपण कबुली देणार आहोत, सांगणार आहोत, देव तितकं आम्हाला नवीन करणार आहे. आणि म्हणून माझी वेळ येणार आहे. हालेलुया. आतापर्यंत एकानं पण माझी सुवार्ता ऐकली नसेल आणि ऐकली तरी इकडे आला नसेल, पण या वर्षात असं घडणार नाही, कारण मेरा समय बदल चुका है. अब मेरा टाइम आएगा. हालेलुया. अपना भी टाइम, अरे एक भी नहीं आएगा क्या, अभी 10 आएंगे. हालेलुया. प्रभु की स्तुती हो. प्रभूला धन्यवाद. देव आमची वेळ बदलत आहे. का बदलत आहे पहा. दानिएल 2 अध्याय 41 ते 45. परत येऊ दानिएलाकडे. दानिएल 2 अध्याय 41 वचन. दानिएल 2 अध्याय किती म्हणालो मी? 41. नाही, ते झालंय. ते झालंय आपलं. ओके, एक मिनिट. दुसरा अध्याय वचन 28 पा. 2:28. परंतु जो रहस्य प्रगट करतो तो असा एक देव आकाशात आहे, आणि जे शेवटल्या दिवसात घडायचे आहे ते त्याने नबुकदनेसर राजाला कळवले आहे. तुझे स्वप्न व तू आपल्या पलंगावर निजलेला असता तुझ्या डोक्यातले दृष्टांत हे आहेत. आणखीन एक आपलं लिहायचं राहिलं वाटतं. 4:18 वाचलं का मग असे? 4:18 वाचलं. येस, तेच की काय म्हणतो देव दानिएलाविषयी. देव काय म्हणतो? कारण पवित्र देवाचा आत्मा तुझ्या ठाई आहे. येस, पवित्र देवाचा आत्मा तुझ्या ठाई आहे. आम्हाला नाहीये. हालेलुया. म्हणा, पवित्र देवाचा आत्मा माझ्या ठाई आहे. म्हणून माझे जुने डोळे जे पाहत होते ते आता नाही पाहणार, जुने कान जे ऐकत होते ते आता ऐकणार, जुने तोंड जे बोलत होतं ते आता बोलणार, जुनं हृदय जुनं मन जे विचार करत होतं ते आता विचार करणार नाही. सर्व नवीन असेल, पवित्र असेल, कारण देवाचा आत्मा माझ्या ठाई आहे. हालेलुया. आणि त्या आत्म्याने मी चालणार आहे. शमुएलाची मुलं त्याच्या मागे चालली नाहीत, पण आम्ही देवाची मुलं आमच्या देवाच्या मागे चालू. हालेलुया. आम्ही येशूची मुलं आमच्या बापाच्या मागे आम्ही चालू. आणि मग आमच्यासाठी ही सगळ्यात मोठ्याने उत्तम गोष्ट असेल, जो खडक, जो ख्रिस्त, जो
हा सर्व भुसा, ही सर्व राज्य नष्ट करत आहे. हालेलुया. आणि त्या येणाऱ्या राज्यासाठी आम्हाला तयार करत आहे. अपना भी टाइम आएगा आएगा, वो टाइम ये तो आया है, वो टाइम आएगा. कौन सा टाइम आएगा? योएल संदेष्टाने जे म्हटलं होतं ना, तो टाइम येईल. हालेलुया. कोणता टाइम येणार आहे? त्याच्याबरोबर हजारो वर्ष राज्य करण्याचा टाइम. हालेलुया. अपना भी टाइम आएगा रे. हालेलुया. मी इथल्या गोष्टी आतापर्यंतच्या सांगितल्या, परंतु पुढच्या गोष्टी देव आम्हाला विशेष करून देतो. त्या सार्वकालिक जीवनाच्या गोष्टी, तो दिवस, ती वेळ लवकरच आमच्या जीवनामध्ये येत आहे. कारण का पहा, 1 कोरिंथिकर 10 अध्याय वचन 4. कोरिंथिकरास पहिलं पत्र 10 अध्याय वचन 4. पान नंबर 1384. पहिला खडक बघा, खडक ज्यानं सगळं भुसा उडवून टाकलेला आहे, सर्व राजे नष्ट केलेले आहेत. तो खडक 10 अध्याय 4 वचन. आणि सर्व एकच आत्मिक पाणी प्याले, कारण ते आपल्या मागे चालत असलेल्या आत्मिक खडकातून पीत होते. तो खडक तर ख्रिस्त होता. आमेन. सोनं, चांदी, पितळ, लोखंड आणि माती सगळं कशाने? कुठल्या खडकाने? कुठल्या खडकाने? म्हणा ना, कुठल्या खडकाने? तो जोरात आदळला आणि ते सगळं तुकडे तुकडे होऊन भुशाप्रमाणे उडून गेलं. आणि एक राज्य आलं, ते आहे प्रभू येशू ख्रिस्ताचं. हालेलुया. आणि त्या राज्यासाठी ख्रिस्त आमच्यामध्ये कार्य करत आहे. इसलिए हम कहेंगे अपना भी टाइम आएगा. हालेलुया. राजा के साथ रहेंगे, राजा के साथ बातें करेंगे. हालेलुया. राजा की महिमा करेंगे. आमेन. कारण देवाचं राज्य लवकरच येत आहे. सगळ्यात मोठी मोठी राज्य या जगामध्ये होऊन गेली, एकही आता राहिलेलं नाही. आणि हे मिश्र आहे, ते कधी संपेल त्याचा भरोसा नाही. हालेलुया. जगातल्या लोकांची स्वप्न मोठमोठी आहेत, बरोबर ना? नगरसेवकाला वाटतं मी आमदार व्हावं, आमदाराला वाटतं मी खासदार व्हावं, खासदाराला वाटतं मी मंत्री व्हावं, मंत्री स्वप्न बघतो प्रधानमंत्री होण्याची, तो बघतो राष्ट्रपती होण्याची. हालेलुया. कारण त्यांना वाटतं हेच सगळ्यात मोठं राज्य आहे, नंतर काहीच राज्य नाही आहे. हालेलुया. परंतु ज्यांना देवाचा आत्मा आहे त्यांना माहिती आहे ही सगळी राज्य नष्ट होणार आहे आणि माझ्या देवाचं राज्य येत आहे. हालेलुया. आणि त्या राज्यासाठी देवानं मला बोलवलं आहे. बस काय ठेवले आहे? त्याचा आत्मा माझ्यामध्ये असला पाहिजे, म्हणजे तो ती वेळ माझ्या जीवनामध्ये येणारच येणार. 1 शमूएल 2 अध्याय वचन 5 ते 8 पाहूया. उलट झालंय ते पण. 1 शमूएल 2 अध्याय. दावीदच आहे ते का? 1 शमूएल 2 अध्याय 5 ते 8. 5 वचन. ते तृप्त होते, ते अन्नासाठी मोलमजुरी करीत आहेत, आणि जे भुकेले बरोबर. आणि जे भुकेल्या होते ते तसे राहिले नाहीत. होय, जी वांझ होती तिने 7 जन्म दिला आहे, आणि जिला फार लेकरे आहेत ती अशक्त झाली आहे. यहोवा जिवे मारतो व जिवंत करतो, तो खाली अधोलोकास नेतो व वर आणतो.
यहोवा दरिद्री करतो व धनवान करतो. तो नीच करतो आणि तो उंचही करतो. तो दरिद्र्याला धुळीतून वर उठवतो. तो भिकाऱ्याला उकिरड्यावरून उठवून उभे करतो. 8 पर्यंत. यासाठी की त्यांना सरदारांमध्ये बसवावे व त्यांना गौरवाचे सिंहासन प्राप्त व्हावे, कारण पृथ्वीचे खांब यहोवाचे आहेत, त्याने त्यावर जग ठेवले आहे. आमेन. हालेलुया. काय म्हणतो देव? पहा 5वं वचन. जे तृप्त होते ते अन्नासाठी मोलमजुरी करत आहेत. ज्यांना तुम्ही आता भरपूर खाताना पिताना बघताय ना, ते काय करणार आहेत? मजुरी कर. आज तुम्ही मजुरी करताय का? हॅलो, आज तुम्हाला मजुरी करावी लागते का? बदलणार देव दिवस. तुम्ही बघत असाल काय यार राजा याची मजा आहे, मस्तपैकी हॉटेलात बसलाय, बिर्याणी खातोय, बाजूला दारूची बाटली ठेवली आहे, पितोय, मजा करतोय, आणि मी मात्र शेतात दिवसभर काम करतोय. हालेलुया. देव म्हणतो तो जो आता मजा पिणे खातोय ना, तो मजुरी करेल आणि तू मजुरी करणारा राजासारखा बसून खाशील. येस, मी वेळ बदलायला आलो आहे. हालेलुया. जे भुकेले होते ते तसे राहणार. अरे शेजाऱ्याला सांगा, तू भुकेला राहणार नाहीस. आता पण नाही आहे, मला माहित आहे. 4 टाइम खातात 3 टाइमाच्या ऐवजी. आहे का इथे कोण भुकेला झोपतो का? नाही ना. पहिलेच पूर्वी झोपायचे का? तेव्हा खायची चिंताच नव्हती, दारूच होती ती. सकाळी उठल्यावर टाकली की रात्री झोपेपर्यंत तीच टाकत होता. जेवण बिवण काय नव्हतं. हालेलुया. मिळालं तरी नाही, नाही मिळालं तरी नाही, चांगलं होतं. परंतु आताची परिस्थिती बदलली आहे ना. आता 2 टाईम खायच्या ऐवजी 4 टाईम खातो. मग आणखीन देवाने दिलं की हा किती टाईम खाईल माहिती नाही मला. येशुवा. हालेलुया. तो म्हणतो जे भुकेले होते ते तसे राहिले नाहीत. जी वांज होती ती वांजच राहणार, तर ती 7 जन्म देईल. पाहिजेत आता या वर्षात 7 हवीत का आता? अरे आताच्या काळात एकच भारी पडतं. प्रभूला सांगा 7 नको, एकच दे. हालेलुया. आणि असा दे की तो तुझ्यासारखं काहीतरी महान काम करेल. हालेलुया. हालेलुया. 7 एक भारी पडला पाहिजे. आमेन. आणि जिला फार लेकरं आहेत ती अशक्त झाली आहे. बदलतंय म्हणजे विरुद्ध गोष्टी. यहोवा काय करतो? जीवे मापण मारतो आणि जिवंत पण करतो. हालेलुया. तोच मारतो, तोच उठवतो. हालेलुया. म्हणजे काय? जे वाईट असतं त्याचं तो चांगलं करायला समर्थ आहे. हालेलुया. मेलेल्यासारखी स्थिती झाली आहे, देव म्हणतो मी तुला जिवंत करीन, घाबरू नको. हालेलुया. येस येस. तो खाली अधोलोकास नेतो व वर आणतो. यहोवा दरिद्री करतो व धनवान करतो. हालेलुया. धनवान आज भरपूर पैसा उडवतायत का? गाड्या फिरवतायत का? आणि तुमचा खिसा रिकामा आहे का? देव म्हणतो मी तुम्हाला धनवान करतो आणि त्यांना दरिद्री करतो. हालेलुया. कारण काय? मी माझा आत्मा तुम्हास दिला आहे. हालेलुया. मी तुमची वेळ बदलायला आलाय. तो उंचही करतो. तो दरिद्र्याला धुळीतून वर उठवतो. तो भिकाऱ्याला उकिरड्यावरून उठवून उभं करतो. हे खोटं नाही, हे खरं आहे. हालेलुया. तुमच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये हे घडलेलं आहे. आणि सगळ्यात जास्त तुमच्या समोर एक भिकारी उभा आहे, त्याच्या पण जीवनात घडलंय. कोण आहे तुमच्या समोर? तो काय करतो? भिकाऱ्याला उकिरड्यावरून उठवून उभं करतो. हालेलुया. हालेलुया. अरे तुम्हाला तुमचं स्वतःचं घर तरी होतं रे. मस्तपैकी तुम्ही झोपडीत का होईना छानपैकी राहतात की नाही? स्वतःच्या शेतामध्ये स्वतःची झोपडी बांधून राहतात. माझ्याकडे ते काहीच नव्हतं. मुंबईत मी आलो तेव्हा माझ्याकडे काहीच नव्हतं.
बेकाऱ्यासारखंच लाईफ होतं ते. कोणाकडे ते राहायचं, त्याने दिलं तर खायचं. देव वेळ बदलतो. हालेलुया. तो आमच्याकडे मोठमोठे अनुभव देतो यासाठी की त्यांना सरदारांमध्ये बसवावं. हालेलुया. आम्हाला बसवलंय कुठे? सरदारांमध्ये, म्हणजे मोठ्या लोकांमध्ये. आमेन. प्रभूला कोटी कोटी धन्यवाद की ज्याला कोण विचारत नाही, हा ना, काय किंमत आहे, पण देव त्याला काय करतो, मोठ्या लोकांमध्ये नेऊन बसवतो. मग ते हे करणारे असे बघत राहतात. अरे इसका तो टाइम बदल गया. हालेलुया. टाइम, तुमची वेळ, तुमचं मान दोन गोष्टीने बदलू शकेल. एक, तुम्ही वाईट केल्यानंतर भरपूर श्रीमंत व्हाल आणि तुम्हाला तो सन्मान मिळेल. हालेलुया. आणि दुसरी पद्धत आहे, देवाच्या भयामध्ये राहून त्याच्या आत्म्याने चाललात तर तुम्हाला ते मिळेल. हालेलुया. जगाकडून जे मिळेल ते थोड्या काळासाठी असेल, परंतु देवाकडून मिळेल ते सर्व काळासाठी असेल. हा फरक आहे. हालेलुया. आणि देव आम्हाला देतो ते सर्व काळासाठी देतो. तो कधीच थोड्या वेळासाठी देत नाही, मग ती कोणतीही गोष्ट असू दे. आमेन. सो म्हणून काय करा, जे देवानं दिलंय ते टिकवून ठेवूया. काय म्हटलंय, तो त्यांना सरदारांमध्ये बसवावे व त्यांना गौरवाचे सिंहासन प्राप्त व्हावे, कारण पृथ्वीचे खांब यहोवाचेच आहेत, त्याने त्यावर जग ठेवलेलं आहे. हालेलुया. देव, आमची वेळ बदलत आहे. तुम्ही लांब राहिलात तर ती बदलणार नाही, पण जितके तुम्ही जवळ येणार आहात तितके बदलले जाणार आहात, शरीरानं पण आणि आत्म्यानं पण. हालेलुया. देहाच्या गोष्टीसुद्धा आणि आत्म्याच्या गोष्टींमध्ये सुद्धा. पाहूया स्तोत्रसंहिता 30वा अध्याय वचन 11 आणि 12. स्तोत्र 30 वचन 11, पान नंबर 702. तू माझ्यासाठी माझा विलाप बदलून नाचणं केलं आहे. तू माझं गोंताट काढून मला हरसानं वेष्टिलं आहे, यासाठी की माझ्या गौरवानं तुला स्तुती गावी आणि मुके राहू नये. हे यहोवा माझ्या देवा, सदा सर्व काळ मी तुझी उपकार स्तुती करीन. तू माझ्यासाठी माझा विलाप बदलून काय केला आहे? बोला ना. विलाप म्हणजे रडणं. ते बदललं आणि काय केलंय देवानं? भोजन से तृप्त करता तन को मेरे कप, मेरे सारे दुख दर्द को नृत्य में धन्यवाद. ओ यीशु तेरा धन्यवाद. यीशु तेरा धन्यवाद. हालेलुया. तो माझा विलाप बदलून त्यानं काय केलं आहे? नाचणं केलं आहे. तू माझे गोंताट काढून मला हर्षाने वेष्टिलं आहे. गोंताट म्हणजे काय? दुःखाची गोष्ट, कमतरता. हालेलुया. पण हर्षानं काय केलं? आता तू मला वेढून घेतला आहे. सगळीकडे जिकडे जातो तिथे मी आनंदी असतो. मेरा प्याला
उमड उमड के भरे. हालेलुया. इतकं आनंदित केलंय की माझा प्याला भरून गेला आहे. आमेन. आहे का एवढा आनंद? नक्की. दिसत नाही काही लोकांच्या चेहऱ्यावर. 12 वाजलेत त्यांचे. पावणे 9 वाजले पाहिजे असे. किती? पावणे 9 असे 6 वाजतात तेव्हा काटे कसे असतात? असे. तसे काहींचे चेहरे असतात असे ओढलेले. आपल्या जीवनात 6 वाजलेले पाहिजेत की पावणे 9 वाजलेले पाहिजेत? पावणे 9 म्हणजे असे. 9:15 नाही रे बाबा, पावणे 9. पावणे 3 बरोबर. पावणे 9 नाही. त्याचं घड्याळ बरोबर आहे, माझं चुकलं होतं. पावणे 3. कसं? हां असं. इतके वाजवू नका. हालेलुया. त्यानं मला हर्षानं वेष्टीला आहे, पूर्णपणे वेढून घेतला आहे. हालेलुया. का बरं 12 वचन म्हणतं? यासाठी की माझ्या गौरवाने तुला स्तुती गावी. का देवानं असं केलंय तुला? का देवानं तुझ्यावर ही वेळ आणलेली आहे? हालेलुया. क्यों हमारा समय आया है? आमेन. कारण तू काय करावं? गौरवानं त्याची स्तुती गावी. तू मुक राहायचं नाही. म्हणून मी सारखं म्हणतो, अरे बोला ना. आहे ना, बोलायला पाहिजे की नाही? मग मी इथे एवढा बरोबर बोलतो, तुम्ही 2 शब्द तरी बोला. हालेलुया. देवाच्या घरात येऊन जर देवाविषयी बोलणार नाही तर मग येऊन काय केलं? नुसते काही लोक गाण्याच्या वेळेला पण बोलत नाहीत, असेच उभे राहतात बिचारे. हा काय करतोय, तो काय करतोय बघत राहतात. मुके राहायचं. हालेलुया. कारण आमची वेळ अजून एक राज्यासाठी येत आहे. अजून एक अशी वेळ येते जे योएल संदेशाने सांगितलंय. तुमच्यातले तरुण काय करतील नाही माहिती? दारू पितील. बारमध्ये खेळतील. तरुण दृष्टांत. काय रे माहिती नाही, बायबल वाचत नाही किती वेळा. आणि म्हातारे दाखव वाचायला. योएल 3 अध्याय वाचून दाखव रे बाबा. अपना भी टाइम आएगा. आणि काय आएगा, काय करणार, काय त्यांना माहितीच नाही. असं कसं होईल? आता योएल कुठे बायबल मध्ये? ते शोधायची वेळ आहे. 2 अध्याय. आणि त्यानंतर असे होईल की मी आपला आत्मा सर्व देहांवर ओतून देईन. मग तुमचे मुलगे व तुमच्या मुली भविष्य सांगतील. तुमचे म्हातारे स्वप्न पाहतील. तुमचे तरुण दृष्टांत पाहतील. आणि त्या दिवसात दासांवर व दासींवरही मी आपला आत्मा ओतीन. हालेलुया. अपना भी टाइम आएगा. हालेलुया. आतापर्यंत कधी स्वप्न बघितली नसतील, दृष्टांत बघितली नसेल, प्रभूची वाणी ऐकली नसेल, परंतु इथे संदेश काय म्हणतो? मी आपला आत्मा सर्व देहावर ओतून मग तुमचे मुलगे व तुमच्या मुली भविष्य सांगतील. म्हातारे स्वप्न तरुणपणात बघतात, म्हातारपणात थोडी बघतात. पण देव असं करेल की म्हातारे स्वप्न बघतील. काय म्हाताऱ्यांनो? म्हातारे काय बोलतच नाहीत.
पूर्वीचे म्हातारे नाचायचे प्रभूसाठी, आता काय बरीच वर्ष आमचे म्हातारी माणसं नाचतच नाहीत. काय झाली, थकली? 31ला मला वाटलं कोणीतरी नाचतील, कोण नाही, फक्त छोटी आणि तरुण नाचत होते, बाकीचे कोण नाचले नाहीत. मला माहिती आहे कोण गेल्या वर्षी कोण नाचलं आणि यावर्षी कोण नाही नाचलं. मग माझं निरीक्षण चांगलं असतं. मी काही लोकांना बोलून पण दाखवलं, यावर्षी का नाही नाचली ग. कोणीतरी दुसऱ्याने नाचवलं असेल, जाऊ दे. हां, तर काय म्हणालो मी, दुसऱ्याने नाचवल्यावर देवासाठी नाचत नाहीत लोक. तुमच्या मुलगे व मुले भविष्य सांगतील, तुमचे म्हातारे स्वप्न पाहतील, तुमचे तरुण दृष्टांत पाहतील. हालेलुया. प्रार्थना करा या गोष्टींसाठी की प्रभू तुझं राज्य येत आहे आणि त्या राज्यासाठी माझ्या जीवनात या गोष्टी घडाव्या म्हणून माझी आठवण कर. हालेलुया. हे खरे आहे अपना बी टाईम. हालेलुया. बाकी परिस्थिती तर बदललेलीच आहे. कोण नाही भुकेले राहिलेलं, कोण गरीब नाही आहे, मला माहीत आहे आता. आमेन. देहाच्या सर्व गोष्टी जवळजवळ मिळालेल्याच आहेत, परंतु माझी वेळ आता कशासाठी येणार आहे म्हणायचं या वर्षापासून. ज्या आत्म्याच्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी. त्या गोष्टी आतापर्यंत केल्या नाहीत पण आतापासून होतील. हालेलुया. हालेलुया. या आपण प्रार्थना करू आणि देवाला धन्यवाद देऊ.